गडचिरोलीतील नक्षल चळवळ शेवटच्या टप्प्यात. हॅलो, मी चिराग व मी मराठीतून महाराष्ट्र दाखवतोय. आज 11 वरिष्ठ माओवाद्यांनी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्यासमोर गडचिरोली इथे आत्मसमर्पण केले. 2 DVCM दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह 3 PPCM, 2 ACM व 4 सदस्य पदावरील या माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण 82 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस व CRPF यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 112 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शिवाय माओवादी विरुद्ध कारवाईत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 360 अधिकारी व जवानांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शासनाच्या विविध योजनांच्या मार्गदर्शिका पुस्तकाचे माननीय पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. नक्षलवाद ही भारतातील एक सशस्त्र हिंसक चळवळ आहे, ज्याची सुरुवात 1967 मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलवाडी या गावातून झाली. या चळवळीतील लोकांना नक्षली किंवा नक्षलवादी म्हणतात. माओवाद ही चीनी नेता माओ त्से-तुंग त्यांच्या विचारसरणीवर आधारित एक कम्युनिस्ट राजकीय विचारधारा आहे. भारतामध्ये CPI सारख्या संघटनांनी ही विचारसरणी स्वीकारली आणि त्यांचं एक सूत्र आहे की आधी माणूस जगला तर क्रांती जगेल किंवा चळवळ राहील. तर त्यांनी हेच ठरवलं आहे की सध्या तरी प्राण वाचवायचे, मग पुढं बघू. मला तरी एकूण असं वाटतं की ही स्ट्रॅटेजी आहे सध्या त्यांची. त्यामुळे मोठ्या प्रमाणात, कारण जंगलात राहिले तर तसे मारले जाणार आहे, त्यापेक्षा मग सरेंडर व्हायचं आणि मग ॲटलिस्ट विचार करायला वेळ मिळेल असं त्यांच्या मनात असू शकतं. म्हणजे आपण खूप निश्चिंत होण्याचं काळ नाही, खरं तर सावध राहावं. यावर्षी 100 पेक्षा जास्त लोकांनी सरेंडर केला आहे. गडचिरोली पोलीसने काही जहाल नक्षलवाद्यांना अटक पण केली आहे आणि यावर्षी 10 नक्षलवाद्यांना न्यूट्रलाइज करण्यात आले.